प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे. नमस्कार. ओळखलात? बरीच वर्ष झाली नाही. 1967 मध्ये खडपवाडीत एका छोट्याशा खोलीत सुरू झालेल्या या रूपाचं आज वटवृक्ष झालेलं आहे. यात तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचा हातभार आहेच. खरं तर तुम्ही सगळे आहात म्हणून मी लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली, गाव तुळसुली, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आज माझ्या आयुष्यातला एक अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. कारण आज माझ्या अंगणात ते विद्यार्थी परत आलेत जे या 60 ते 70 वर्षांमध्ये इथून बाहेर पडले होते. काळ खूप पुढे निघून गेला. सगळ्यांचे चेहरे बदलले आहेत, केस पांढरे झाले आहेत, पावलं थोडी संथ झाली आहेत. पण तरी मला त्यांना ओळखायला क्षणाचाही वेळ लागला नाही. कारण माझ्यासाठी ते आजही तेच माझे विद्यार्थी आहेत. दप्तर पाठीवर घेऊन, स्वप्न डोळ्यात साठवून शाळेत येणारे. आज तुम्ही मला पाहतात. खरं सांगायचं तर मी तुम्हाला कधीच विसरले नव्हते. माझ्या भिंतींमध्ये, माझ्या वर्गखोल्यांमध्ये, माझ्या अंगणात तुमच्या आवाजांचे, पावलांचे, हसण्याचे, कधी कधी अश्रूंचे ठसे आजही जिवंत आहेत. मी फक्त एक इमारत नाहीये, मी आठवणींचं घर आहे. तुमचा काळ वेगळा होता. आजसारख्या सुविधा तेव्हा नव्हत्या. बस, गाडी, सायकल या सगळ्या गोष्टी तर अनेकांसाठी स्वप्नांसारख्या होत्या. पण तुमची शिक्षणाची ओढ खरी होती. त्यामुळे तुम्ही 5-10 किलोमीटर अंतरावरून दररोज पायी चालत शाळेत यायचात. पहाटे घरातून निघायचात. वाटेत जंगलं, मातीचे रस्ते, चिखल, ओढे, नद्या सगळं पार करत यायचात. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहत असताना देखील आज शाळा चुकवायची नाही हे एकच निर्धार मनात ठेवून. कधी चपला हातात धरून, कधी अनवाणी पायाने, ओले कपडे अंगावर,
थरथरणारं शरीर, पण शिकण्याची जिद्द मात्र कधीच कोरडी पडली नाही. काही वेळा नदीपाशी थांबून पाण्याकडे पाहत तुम्ही निर्णय घ्यायचा, परत जायचं की पुढे जायचं, आणि बहुतेक वेळा तुम्ही पुढेच यायचात. आज त्या आठवणी आठवल्या की मला वाटतं शिक्षणाचं खरं मूल्य तुम्ही जगून दाखवलं. माझ्या शेजारी लिंगेश्वराचं मंदिर उभं आहे. त्याच्यामुळेच मला माझं नाव मिळालं, लिंगेश्वर विद्यालय. हे मंदिर फक्त देवस्थान नाहीये, इथे श्रद्धा, शिस्त आणि संयमाचं हे प्रतीक आहे. अनेक विद्यार्थी शाळेत येण्याआधी मंदिराकडे वाकून नमस्कार करायचे, मनातल्या मनात प्रार्थना करायचे की आज उत्तर आठवू दे, आज पास होऊ दे, आई वडिलांना आमचा अभिमान वाटू दे. त्या शांत प्रार्थनांची साक्षीदार मी आहे. आता तर अनेक अनेक योजना आल्यात. पोषण आहार, मुद्दामच याची आठवण काढते, कारण आता वेळच तशी आली. पूर्वी तुम्ही जमेल तसं घरून तांदूळ, डाळ, जे जमेल तसं आणायचा, एकत्र अंगणात जेवायला बसायचा. तेव्हा तुमच्यातनं एकजुटीची भावना असायची. आज योजना भरपूर आहेत, पण भावना शून्य. माझ्या वर्गखोल्या साध्या होत्या, ना पंखे ना दिवे, पण त्या वर्गखोल्यांमध्ये ज्ञानाचा उजेड होता. फळ्यावर खडूने लिहिलेली अक्षरं फक्त धडे नव्हती, ती आयुष्य घडवणारी बीज होती. शिक्षक कधी रागवायचे, कधी ओरडायचे, कधी डोक्यावरून हात फिरवायचे. त्या एका कौतुकाच्या शब्दासाठी, त्या एका थापेसाठी तुम्ही आयुष्यभर मेहनत केली. माझ्या अंगणात खेळ झाले, भांडणं झाली, रडणं झालं आणि पुन्हा हसणं झालं. काही विद्यार्थी नेहमी पुढच्या रांगेत असायचे, तर काही शेवटच्या वाक्यावर बसून जग पाहायचे. पण बाहेर पडताना सगळेच माणूस म्हणून घडले, आणि हीच माझी खरी यशोगाथा आहे. तुम्ही इथून बाहेर पडून वेगवेगळ्या वाटांनी गेलात. कुणी शिक्षक झाले, कुणी शेतकरी, कुणी व्यापारी, कुणी अधिकारी, तर कुणी कुटुंबाचा आधार बनले. कुणी शहरात हरवलं, कुणी गावात रुजलं. पण जिथे जिथे गेलात तिथे तुमची ओळख होती. मी लिंगेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी आहे, ही ओळख तुमचं बळ होती. आज इतक्या वर्षांनंतर तुम्ही परत आलात, हातात काठी, सोबत नातवंड, चेहऱ्यावर अनुभवांच्या रेषा. आणि मी तुम्हाला पाहून एकच गोष्ट मनापासून सांगते, मला तुमचा अभिमान आहे. तुमचं आयुष्य जसंही घडलं असेल, संघर्षांनी भरलेलं असो किंवा समाधानाने, तुम्ही माझी लेकरं आहात आणि तेच माझ्यासाठी पुरेसे आहे. आज पुन्हा माझी घंटा वाजते, पण ही सुट्टीसाठी नाही, ती वाजते आठवणी जागा करायला. आज मी शिकवण देणार नाही, आज मी तुमचं सगळ्यांचं फक्त ऐकणार आहे. तुमच्या गोष्टी, तुमचं हसू, तुमच्या आठवणी. निरोप घेता घेता एवढंच सांगेन, बाबांनो, मी आता म्हातारी होत चालले. माझं अस्तित्वही आता हळूहळू संपत चाललंय. आणि ते टिकवून ठेवायचं असेल तर आपल्या मुलांना, नातवांना, आपल्या शाळेत, आपल्या मातीत,
आपल्या मातृभाषेत शिकवायला पाठवा. नाहीतर मी फक्त आठवण म्हणून शिल्लक राहील. एक गोष्ट लक्षात ठेवा, लिंगेश्वर विद्यालय फक्त शाळा नाहीये, हे घर आहे तुमचं. जसं लिंगेश्वराचं मंदिर कायम उभं आहे, तसं हे विद्यालय नेहमी तुमची वाट पाहत इथेच उभं राहील. धन्यवाद.